नमस्कार. मी शिवचरित्रकार यशवंत गोसावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेतकऱ्यांचा विचार समोर घेऊन राज्यभरामधून आम्ही तरुण मुलांनी काल किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना केली आणि किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना केल्यानंतर होय आम्ही शेतकऱ्याची पोरं हा हॅशटॅग आम्ही काल राज्यभर वापरला आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा हॅशटॅग राज्यभरामध्ये वापरला जाऊन आपण सर्वांनी होय आम्ही शेतकऱ्याची पोरं हा हॅशटॅग यशस्वी करून दाखवल्याबद्दल मी प्रथमतः किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीनं आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. खरं तर मला अनेकांनी विचारलं तुम्ही तुमची भूमिका विस्तृत का सांगत नाहीत, कधी सांगणार आहात. मी सांगितलं की काल आम्ही हा हॅशटॅग चालवल्यामुळे आज ती भूमिका मी आपल्यासमोर मांडतोय. काय गरज भासली किसान युवा क्रांती संघटनेची, कशा करता स्थापन करावी लागली संघटना. भावांनो, तुम्हाला आठवत असेल किंवा आपल्या वडिलांना आपण विचारून बघूया, आपली मागची पिढी जी आहे छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावल्याशिवाय बाप घरामधून बाहेर निघत नव्हता. कित्येक आंदोलनं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली. कित्येक वर्ष उलटून गेली, काम चालू होतं, पण आज तागायत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही. आणि आज जे शेतकरी चळवळीची अवस्था अशी आहे की शेतकरी चळवळीमध्ये तरुण मुलं कुठंच नाहीत. बीएससी ऍग्री झालेली मुलं चळवळीमध्ये आली पाहिजे. आयटी झालेली शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याच्या बापासोबत उभी राहिली पाहिजे. डॉक्टर असणारी पोरं शेतकऱ्याची पोरं ही शेतकरी बापासोबत उभी राहिली पाहिजे. पण आपल्याला उभी राहताना दिसत नाही. असं का झालं? कारण तरुण मुलांचं संघटन, शेतकऱ्यांच्या तरुण मुलांचं संघटन इतक्या मजबूतीनं राज्यात कुठंही उभं राहिलं नाही, उभं करण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि तोच प्रयत्न किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि मी काल संघटना स्थापन केल्यानंतर काल दिवसभरामध्ये गडचिरोली पासून तर रत्नागिरी पर्यंत आणि बीड उस्मानाबाद पासून तर धुळे जळगाव पर्यंतच्या असंख्य शेतकऱ्याच्या मुलांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण किसान युवा क्रांती संघटना या संघटनेसोबत काम करायला तयार आहोत. आणि सगळा या माझ्या सर्व भावंडांना मी विश्वास देतो की भावांनो, तुम्ही जो विश्वास या संघटनेवर आणि माझ्यावर दाखवतायत ना, त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या मातीशी संबंधित प्रश्न, सगळे प्रश्न आपण संघटित होऊन सोडवू. पण कुठल्याही राजकीय पक्षाशी आणि कुणाशीही इथल्या काळात कधीही सेटलमेंट या संघटनेच्या माध्यमातून होणार नाही, हा पहिला विश्वास तुम्हाला देतो. कारण मला माहिती आहे अनेकांनी मला फोन करून हे सुद्धा सांगितलं की भाऊ संघटना अनेक स्थापन झाल्या, मग तुम्ही स्थापन कराल, पुन्हा सेटलमेंट होईल या पुढाऱ्यासोबत, त्या पुढाऱ्यासोबत, यांच्यासोबत, त्यांच्यासोबत. इथून पुढच्या काळामध्ये आपण चालू करत असणारं काम हे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचंच असेल. कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे, कोणत्याही माणसासाठी नव्हे, हे फक्त आपल्या शेतकरी बापासाठी असणार. हे का करावं लागलं, कशा करता करायचं? मी आज आलोय आणि शेतकरी संघटन चालू केलं अशातला भावंडांनो भाग नाहीये. मी स्वतः शेतकऱ्याचा आणि शेतमजुराचा मुलगा आहे. एका गरीब कुटुंबामधून पुढे आल्यानंतर, शेती केल्यानंतर, शेती करून शिक्षण घेऊन आज मी इथं पाहिजे तुमच्यासमोर आलोय. मला शेतीमधल्या प्रत्येक प्रश्नाची आपल्याला जाणीव आहे. आणि हे करत असताना मागच्या 8 वर्षापूर्वी आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून 8 वर्षामध्ये आम्ही काय काम केलं भावंडांनो? 8 वर्षामध्ये शेतकऱ्यांची, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पोरं, शेतमजुराची पोरं, अनाथ मुलं, ही मुलं सांभाळायचं, शिकवायचं काम आम्ही चालू केलं. आज रोजी राज्यभरामधून 100 पेक्षा जास्त अनाथ मुलं शिकवायचं, जगवायचं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं शिकवायचं काम आपण संस्थेच्या माध्यमातून करतोय. हे काम अविरतपणे अनेक वर्षापासून चालू असताना एक गोष्ट लक्षात आली आहे की आपण आत्महत्या झाल्यावर त्या शेतकऱ्यांच्या मुलांकरता काम करतोय, पण त्या मुलांच्या बापाने आत्महत्या करूच नये याकरता काम उभं केलं. तर काय, तर ते काम उभं करण्याकरता आपण किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. भावंडांनो, उस्मानाबाद जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, धुळे जळगाव असेल किंवा कोल्हापूर सातारा असेल, या प्रत्येक भागामधून ज्या ज्या ठिकाणी अनाथ आत्महत्याग्रस्त मुलं आहेत, या मुलांना सांभाळायचं, शिकवायचं काम अविरतपणे करत असताना इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण आता पुढे आलं पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न आपण मांडले पाहिजे. 1986 साली, आपल्याला माहिती नसेल तर माहिती करून घ्या, 1986 साली यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये साहेबराव करपे आणि यांच्या कुटुंबानं सहकुटुंब आत्महत्या केली. आणि सहकुटुंब आत्महत्या केल्यानंतर तेव्हापासून जे 17 आत्महत्यांचं राज्यभरामध्ये, देशभरामध्ये सुरू झालं, ते अविरत म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या विखरण गावामधल्या धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपर्यंत येत राहिलं. सरकार कुणाची आली, पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.
सरकार येत गेली, बदलत गेली, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पडून राहिले, पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. म्हणजे साहेबराव करपेंनी त्या काळामध्ये आत्महत्या केली आणि आता मंत्रालयामध्ये जाऊन धर्मा पाटलांना आत्महत्या करावी लागली. लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 पेक्षा जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या, पण या प्रश्नावर राज्यामधून कोणीही बोलायला तयार नाही. सुशांत सिंगची आत्महत्या झाली, 3 महिने झाले प्रकरण लावून धरलंय. रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग, कंगना हे तुमच्याकरता महत्वाचे प्रश्न आहेत. अरे पण आमच्याकरता आमचा बाप शेतकरी महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यामध्ये होत आहेत, बोलायचं कुणी? शेतकऱ्याच्या पोरांना बोलावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, मला बोलावं लागेल. आणि ज्यावेळी एक आपल्या जुनी म्हण होती ना की मुलगा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, तसं जोपर्यंत आपण आपल्या हक्क आणि अधिकाराकरता भांडायला शिकत नाही तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाहीत. आणि ते मिळवायचे असतील तर भांडावे लागेल, बोलावं लागेल. शेतीची अवस्था जुगारासारखी करून ठेवली आहे. म्हणजे काय? शाश्वतीच नाही. म्हणजे बियाणं मिळेल का? शाश्वती नाही. मिळालेलं बियाणं उगवून येईल का? शाश्वती नाही. मालाला भाव मिळेल का? शाश्वती नाही. खत मिळेल का? शाश्वती नाही. हे सगळं पिकवून आलं, व्यापाऱ्याकडून चेक मिळेल का? शाश्वती नाही. मिळाला तर तो वटेल का? शाश्वती नाही. म्हणजे शेतीची अवस्था जुगारासारखी करून टाकली आहे. युरियाचा स्टॉक संपून जातो, खतखाद्याचा स्टॉक संपून जातो, पेरणीच्या दिवसामध्ये बियाणाचा स्टॉक संपून जातो, दारूचा स्टॉक संपत नाही, गुटख्याचा स्टॉक संपत नाही, तंबाखूचा स्टॉक संपत नाही, उद्योगपतींचा कोणताही स्टॉक संपत नाही, पण शेतकऱ्याच्या मालाचा, शेतकऱ्याच्या बियाणाचा स्टॉक संपून जातो. हे का होतं? कशामुळे होतं? आपण व्यवस्थेला आता प्रश्न विचारले पाहिजेत ना, बोलतं झालं पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला एकच सांगतोय, बोलायला शिका. शेतकऱ्यांच्या पोरांनो, भांडायला शिका, आपले प्रश्न मांडायला शिका. कारण जोपर्यंत आपण बोलणार नाहीत तोपर्यंत इथली व्यवस्था, निगरगठ्ठ व्यवस्था, आपल्याला न्याय देणार नाही. सरकार कुणाची येऊ द्या, सरकार पहाटे बनून द्या आणि दिवसा बनून द्या, हे आपले प्रश्न सोडवणार नाहीत. सरकार बदलून फायदा होणार नाही. ही व्यवस्था बदलावी लागेल. कारण जो येतो तो आम्हाला बळीराजा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो. इथून पुढच्या काळामध्ये यांना सगळ्यांना आमची विनंती राहील की कुणीही शेतकऱ्याला बळीराजा, शेतकरी राजा म्हणू नये. आम्हाला राजा म्हणू नका. आमच्या शेतकऱ्यांना माणूस म्हणा आणि माणूस म्हणून आमचं जगणं मान्य करा. ही तेवढ्या करता आमची लढाई आहे. हा जो आमचा किसान युवा क्रांती संघटना घेऊन आम्ही पुढे निघालोय ना भावंडांनो, तेवढ्या करताय की बापाच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला हरामाचं नको, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, आमच्या न्यायाचं पाहिजे, जे मिळायला हवं. तेवढ्या करताय. मी काल बोललो होतो, केंद्र सरकारने कृषी विधेयक पास केलंय. कृषी विधेयक धोरणं काल संसदेमध्ये पास झाली, कायदे लागू झाले. आणि हे कायदे कशा करतायत याच्यावरती शेतकऱ्यांची काय भूमिका असली पाहिजे. खर तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे का सामान्य कुटुंबामधून आलेत, अभिमानाची गोष्ट आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब शेतकऱ्याच्या कुटुंबामधून आले तर अभिमानाची गोष्ट आहे. देशातल्या अनेक मान्यवरांनी या कृषी विधेयकावरती आपापली मतांतरण मांडलेली आहेत. पण मी माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना, भावांना सांगू इच्छितो की मांडलेली जी कृषी विधेयक आहेत या संदर्भात तुम्ही माहिती करून घेतलीये का? आम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. आपल्यासोबत काय होतंय, आपल्यासोबत कोणते कायदे येत आहेत याची माहिती आपण घेतली नाही. इथून पुढच्या काळात घ्यावी लागेल ना, जी तुम्हाला माहिती असावं म्हणून मी आवर्जून सांगतो. जी कृषी विधेयकं पास झाली त्यामध्ये कृषी बिलामध्ये 3 विधेयकं आहेत आणि या तिघही विधेयकांमध्ये काय काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर मांडली गेलेली कृषी विधेयकं ही शेतकऱ्यांच्या हिताचीच आहेत, याबद्दल अजिबात दुमत नाही. पण या कृषी विधेयकांमध्ये काही गोष्टी त्रुटी आहेत. या त्रुटी पूर्ण झाल्याशिवाय या विधेयकांना अर्थ उरणार नाही. त्या विधेयकांमध्ये काय त्रुटी आहेत, काय विधेयक आहेत? ही विधेयकं काही फायद्याची आहेत, काही त्यामधल्या काही गोष्टी नुकसानीच्या सुद्धा आहेत. तुम्हाला तिघही विधेयकं व्यवस्थित समजून सांगतो, आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतो. कारण सरकारची धोरणं शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत कोणी समजावून सांगत नाही. मी तुम्हाला समजावून सांगतो काय विधेयक आहेत. 3 विधेयकं मांडलीत. त्यामधलं पहिलं विधेयक आहे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायदा. आणि जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यानुसार कांदा, तेलबिया, धान्य, बटाटा या वस्तू जीवनावश्यक वस्तूच्या यादीमधून काढल्या जातील. म्हणजे जेणेकरून त्यांच्या निर्यातीवर बंदी असणार नाही, किंवा जेणेकरून त्या वस्तू काढल्यानंतर त्यांचा किती साठा शेतकरी किंवा व्यापारी करू शकतो. हा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लागू झाला. अभिमानाची गोष्ट आहे. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, जीवनावश्यक वस्तूमधून कांदा काढला, ही आनंदाची गोष्ट आहे. फक्त प्रश्न माझा एवढा आहे, तुम्ही जीवनावश्यक वस्तूमधून कांदा काढला ना, मग पुन्हा ग्राहक संरक्षण कायदा दाखवून कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली तर आम्ही काय करायचं? प्रश्न आहे.
जर आज तुम्ही 3 जूनला प्रकाश जावडेकरांनी घोषणा करून जीवनावश्यक वस्तूमधून कांदा काढला होता आणि पुन्हा ग्राहक संरक्षण कायदा दाखवून मागच्या काही 15 दिवसापूर्वी कांद्यावरती निर्यात बंदी लादली, मग पुन्हा जर निर्यात बंदी लादली तर या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून काढून फायदा काय, हा पहिला प्रश्न आहे. जर ग्राहक संरक्षण अधिकार दाखवून तुम्ही या वस्तूंवर पुन्हा निर्यात बंदी लादणार नसाल तर हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे, तो लागू झाला पाहिजे. पण त्याच्या आधी ही त्रुटी दूर केली पाहिजे. ही पहिला कायदा आहे. दुसरा कायदा आहे शेती हमी भाव आणि शेती सेवा करार कायदा. हा कायदा सुद्धा शेतकऱ्यांकरताच आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमी भाव दिला जाईल, प्रत्येक पिकाला हमी भाव दिला जाईल आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता शेती दिली जाईल, आनंदाची गोष्ट आहे. शेती हमी भाव देणार जाहीर कराल. पण माझा प्रश्न सरकारला असा आहे की तुम्ही उडीदाला 6,000 रुपये हमी भाव काही दिवसापूर्वी जाहीर केला होता, डिक्लेअर केला होता. मराठवाड्यामध्ये उडीदाचं पीक आलं. आज उडीदाच्या पिकाची अवस्था काय आहे? खरीपाचा हंगाम निम्मा संपून गेला, पण मराठवाड्यामध्ये कित्येक ठिकाणी हमी भाव केंद्र चालू झालेली नाहीत. खाजगी व्यापारी उडीद घेतायत, तो 5,000 पेक्षा कमी दराने विकत घेतला जातोय आणि सरकारचा हमी भाव 6,000 रुपये जाहीर झालाय. मग जर हमी भाव जाहीर करून सुद्धा व्यापारी शेतकऱ्यांना तेवढा भाव देत नसतील तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? याच्यावर कायदा कसा करायचा? याच्यावर नियंत्रण कोणी मिळवायचं? तुम्ही कायदा लागू कराल त्याबद्दल दुमत नाही, पण त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? आज केळीची अवस्था काय आहे? बऱ्हाणपूरचं मार्केट, जळगावचं मार्केट हे 1100 रुपये क्विंटलचं निघालंय आणि खासगी व्यापारी शेताच्या बांधावर येऊन 500 रुपयापेक्षा जास्त क्विंटलचा भाव देत नाही. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? बरं, सामान्य गरीब शेतकरी कोणाकडे न्याय मागायला येणार आहे? हमी भाव कायदा जर लागू करत असाल तर पहिल्यांदा या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं करत असताना नक्कीच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा, आनंदाची गोष्ट आहे. माल पिकवण्याच्या आधी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केला जाईल, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. पण सरकारनं एक काळजी घ्यायला हवी. ज्या पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, व्यापाराकरता आली आणि राज्यकर्ती झाली, तसं येणाऱ्या काळामध्ये ज्या कंपन्या शेतकऱ्यासोबत करार करतील त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनीवर मालकी गाजवायला नको, याची काळजी सरकारनं घ्यायला हवी आणि हा विश्वास सरकारनं द्यायला हवा. तर हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा कायदा, ज्या कायद्यावर देशभरामध्ये सरकारला विरोध सहन करावा लागतोय, तो कायदा म्हणजे कुठला कायदा आहे? तर शेतकरी उत्पादन आणि व्यापार वाणिज्य बिल हे सर्वात महत्वाचं बिल आहे. या बिलानुसार शेतकरी आपला माल देशात कुठेही विकू शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकरी गुजरातला माल विकू शकतो, गुजरातचा शेतकरी कुठेही माल विकू शकतो. या पलीकडे भारतामध्ये ज्या हजारोच्या संख्येनं कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, म्हणजे एपीएमसी मार्केट आहेत, या मार्केटमध्ये विकणं शेतकऱ्याला बंधनकारक नाही. या मार्केटच्या बाहेर सुद्धा खाजगी कंपन्यांना, खाजगी लोकांना, व्यापाऱ्यांना शेतकरी माल विकू शकतो. म्हणजे ओपन मार्केट सिस्टीम ही भारतामध्ये आपण लागू करतोय. ठीक आहे, ओपन मार्केट सिस्टीम लागू करतायत, आनंदाची गोष्ट आहे. पण या ओपन मार्केट सिस्टीम मध्ये काही धोके सुद्धा आहेत. याचं कारण असं आहे, एपीएमसी मार्केट एपीएमसी मार्केटमध्ये न विकता बाहेर विकतोय. पैशाची हमी कोणी घ्यायची? पैशाची हमी आज कित्येक पपईचे व्यापारी, आज कित्येक कापसाचे व्यापारी शेतकऱ्यांना चेक देऊन पळून गेलेत, फर्म चेक देऊन निघून गेले. तर शेतकरी कोर्टामध्ये चक्रा मारतायत. परवा नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादामधली केस आमच्याकडे आली होती. 5 लाख रुपये चेक देऊन व्यापारी निघून गेलाय, बाउन्स झाला चेक, व्यापारी जेलमध्ये पैसेच नाही म्हणतो. मग असे जर प्रॉब्लेम उद्भवले, अशा समस्या उद्भवल्या तर याच्यावर सरकारकडे सोल्युशन काय असणार आहे, हा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एपीएमसी मार्केट यामुळे जर संपुष्टात आले तर खाजगी कंपन्याच केवळ उरतील आणि सहकारी तत्वावर चालू झालेले एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समित्या या जर मोरकळीमध्ये निघाल्या तर भविष्यामध्ये या खाजगी कंपन्यांची आरेरावी शेतकऱ्याला सहन करावी लागली तर याच्यावर पर्याय काय आहे? त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे, तमाम माझ्या शेतकरी बांधवाच्या वतीनं ओपन मार्केट सिस्टीम चालू करतायत ना, आनंदाची गोष्ट आहे. पण एपीएमसी मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुद्धा तुम्ही संरक्षण देऊन त्या सुद्धा जिवंत ठेवल्या पाहिजेत. कारण तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, समजेल अशा भाषेमध्ये. ज्या काळामध्ये बीएसएनएलची सेवा आपण घेत होतो, बीएसएनएल देशामध्ये, राज्यामध्ये कुठेही जा, कोणत्याही गावात जा, बीएसएनएल ला रेंज आहे, बीएसएनएल जोरात आहे. आणि आम्ही काही लोकांनी चालू केलं काम, काय बीएसएनएलची सेवा चांगली नाही, बीएसएनएलची सेवा चांगली नाही. आणि मग त्या काळामध्ये जिओ आणलं गेलं. जिओ आलं, पहिल्यांदा जिओ फुकट होतं, आम्ही सगळ्यांनी सिम कार्ड घेतले, जिओ फुकट, जिओ फुकट, जिओ फुकट. 4 महिने, 6 महिने, वर्षभर जिओ फुकट चालवलं. आज लक्षात घ्या, आज जिओ आलं, आज बीएसएनएल संपुष्टात आलं आणि आज जिओचे रेट सर्वात जास्त आहे. उद्या भविष्यामध्ये असं नाही झालं तर
एपीएमसी मार्केट बद्दल, एपीएमसी मार्केट खराब आहे आणि मग जिओ चांगलं, खासगी चांगलं, आणि भविष्यामध्ये एपीएमसी मार्केट संपल्यावर केवळ हेच उरणार आहेत. आणि हे उरल्यावर यांनी जर मनमानी कारभार चालू केला याच्यावर सरकारनं अंकुश ठेवायचा कसा, त्यामुळे हा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्यामुळे एपीएमसी मार्केटला संरक्षण देऊन तुम्ही हे खासगी ओपन मार्केट सिस्टीम चालू केली पाहिजे. ही शेतकऱ्यांची भूमिका असली पाहिजे. कारण अनेक शेतकरी संघटनेचे जुने जाणते लोक त्या दिवशी एबीपी माझावरच्या चर्चेवर मला म्हटलेत काय की ओपन मार्केट सिस्टीम चालू करणं ही आदरणीय शरद जोशी साहेबांची संकल्पना होतीच. शरद जोशी साहेबांनी इतका शेतकऱ्यांचा विचार देशाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर कोणीच केला नाही. मी नाशिक जिल्ह्यामधून आहे. नाशिक जिल्ह्यामधला प्रत्येक शेतकरी छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला लागल्याशिवाय बाहेर निघत नव्हता. ही शरद जोशींची किमया होती. पण शरद जोशी हे असे एक व्यक्तिमत्व होतं की जे काळानुसार बदलणार होतं. आणि शरद जोशी साहेबांनी ओपन मार्केट सिस्टीमची सांगितलेली संकल्पना ही 25 ते 30 वर्ष पूर्वीची होती. आज 30 वर्षामध्ये काळ बदललाय. त्या काळामध्ये जेव्हा ओपन मार्केट सिस्टीम अमेरिकेमध्ये लागू झाली होती तेव्हा आदरणीय शरद जोशी ती सिस्टीम भारतात लागू करायला सांगत होते. पण आज अमेरिकेमध्ये ओपन मार्केट सिस्टीम कोलॅप्स झाली आहे. अमेरिकेतला शेतकरी सबसिडीवर जगतोय. मग अशा वेळी ती सिस्टीम भारतात लागू करत असताना त्याकरता किती अंमलबजावणी आणि उपाययोजना करावे लागतील याची सुद्धा दखल शासनानं घेणं गरजेचं आहे. तरच याला अर्थ आहे. आणि त्याच करता खऱ्या अर्थानं आपण, आणि मी अनेक आठवण करून देतो की हे जे कायदे शेतकरी हिताकरता आपण सांगायचं म्हणतोय, आनंदाची गोष्ट आहे. पण फॉरेन ट्रेडिंग ऍक्ट 1992 म्हणजे निर्यात संदर्भात कायदा जो शासनानं त्या काळामध्ये लागू केला होता. आणि लागू करताना सांगितलं गेलं की निर्यातीचा कायदा जो आहे हा शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यातीसाठी असणार आहे, निर्याती वाढीसाठी असणार आहे. पण आज कांद्यावर जेव्हा निर्यात बंदी आणली ना तेव्हा लक्षात आलं, आणि अनेक वर्षापासून लक्षात येतंय की फॉरेन ट्रेडिंग ऍक्ट म्हणजे निर्यातीचा कायदा हा निर्यात वाढीसाठी नाही तर निर्यात बंदीसाठी त्याचा वापर केला जातोय. म्हणजे ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मग या कायद्यानुसार सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची हमी सरकारनं द्यायला हवी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ही सरकारनं हमी घ्यायलाच हवी. शेतकऱ्याच्या मालाला कमीत कमी भाव दिला जाण्याकरता जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत MSP पोहोचलं पाहिजे. याकरता हे सरकारनं हमी घेतली पाहिजे. MSPचं काय होणार हा सर्वात मोठा शेतकऱ्यांपासून समोरचा प्रश्न आहे. त्याकरता सुद्धा केंद्र शासनानं सरकारला शेतकऱ्यांना समजेल अशा बातमीमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करावी ही शेतकऱ्यांच्या वतीनं मी आवाहन करतो. आणि त्याचसोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, कृषी मंत्री तोमर साहेब असतील किंवा राज्य सरकार सुद्धा असेल, ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नव्हे, राज्य शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांसंदर्भात अनेक त्रुटी आहेत. मी त्यांना सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की निवडणुका आल्यात की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाची आठवण करून देतात. आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करणार, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार. निवडणुका संपल्या का तुम्हाला सगळ्यांना स्वामीनाथन आयोगाचा विसर पडतो. का होतं असं? स्वामीनाथन आयोग कधी लागू करणार आहेत तुम्ही? शेतकऱ्यांच्या पोरांनो तुम्हाला समजलं पाहिजे स्वामीनाथन आयोग काय आहे. हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग स्थापन झाला होता जो शेतकऱ्यांच्या समस्यांशी संबंधित काम करणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा अहवाल येऊन 15 ते 16 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला पण या आयोगाची अंमलबजावणी होत नाही. स्वामीनाथन यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळतो, शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरते, पण ती किंमत ठरवत असताना शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत त्याच्यामध्ये पकडली जात नाही. ती पकडली जावी. आणि शेतकऱ्याला एखाद्या पिकाचं उत्पन्न द्यायचं असेल तर ते सरकारी कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पगाराच्या बरोबरीचं असलं पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या जवानाला संरक्षण देतो ना ती आमची शेतकऱ्याची पोरं आहे, तसं मातीमध्ये खेळणाऱ्या, मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. ही स्वामीनाथन आयोगाची भूमिका होती. आणि तो स्वामीनाथन आयोग लागू व्हावा याकरता किसान युवा क्रांती मोर्चाच्या मागणी, किसान युवा क्रांती मोर्चा संघटनेच्या माध्यमातून आमचा सातत्यानं प्रयत्न चालू राहील. कारण भावंडांनो परिस्थिती अशी आहे की कांदा निर्यात बंदी झाली, कांदा उत्पादक कोसळले, कांद्याचे भाव 3000 झाले, पण बातम्या उठवायला सुरुवात झाली भाव वाढले. पण भावंडांनो हाच कांदा 4 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना 500 रुपये क्विंटलने विकला होता, 600 रुपये क्विंटलने विकला होता. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा कोणी विचार केला का? तेव्हा कोणी म्हटलं का नाही कांद्याचे भाव एवढे कमी झाले, शेतकऱ्याला कसं परवडणार आहे? राज्य सरकारने या विचार केला पाहिजे. का होतंय असं? मागच्या वर्षी 2019 मध्ये कांद्याचं रोप
हे 2100 रुपयाला मिळत होतं, 2100 रुपये किलोला मिळत होतं. आज त्या कांद्याचं रोप 4200 रुपये किलोने देऊन सुद्धा मिळत नाहीये. ही परिस्थिती का उद्भवली? या ज्या बी बियाण्याच्या कंपन्या आहेत, या कंपन्यांची जी मक्तेदारी आहे ती कोणतरी मोडीत काढली पाहिजे ना. ही सरकारची भूमिका आहे. हे सरकारनं यावर काम केलं पाहिजे. प्रत्येक जण येतोय, फसवतोय. मराठवाड्यामध्ये सोयाबीन कंपन्यांनी फसवलं. सोयाबीनच्या कंपन्याला शेतकऱ्यांनी पेरलं, उगवून आलं नाही, उगवलं नाही. शासनानं काय भूमिका जाहीर केली? भूमिका जाहीर केली काय? शेतकऱ्याला 6000 रुपये अनुदान देणार आहे. अरे हेक्टरी 6000 रुपये अनुदान शेतकऱ्याला देत आहे, पण हेक्टरी सोयाबीन पिकवण्याकरता 37,000 रुपये इतका पर हेक्टर खर्च आहे. उरलेले 31,000 रुपये कुठून आणायचे शेतकऱ्यानं? फाशीच घ्यावी लागणार ना. तुमच्या या ज्या भूमिका आहेत ना, तुम्ही या कंपन्यांवरती अंकुश ठेवू शकत नाही. हे बियाणं परीक्षण करून शेतकऱ्यासमोर देऊ शकत नाही. तर एवढं करू शकत नसाल तर तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला कसं निवडून द्यावं? प्रत्येकानं विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांसंबंधित सर्व प्रश्नांवर काम झालं पाहिजे. शेतकऱ्यांसंबंधित एक विभाग स्थापन होऊन कोणतंही बियाणं येण्याच्या आधी त्याचं परीक्षण झालं पाहिजे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं. साहेब, एक कंपनी फसवून गेली, एका कंपनीचा विषय नाही हो. अहो, हजारो शेतकरी फसतात. वर्षभराचं खायला असतं, त्यावर कुटुंब चालवायचंय, त्यावर पोरांचं शिक्षण आहे, त्यावर पोरींचे लग्न आहेत, आणि जर एक हंगाम वाया गेला तर त्या शेतकऱ्याला गळ्यामध्ये दोरी अडकवल्याशिवाय पर्याय राहत नाही. हा विचार तुम्ही एकदा करायला शिका. जरा विचार करा शेतकऱ्याचा, तर शक्य आहे सगळं. आणि हे सगळे प्रश्न आहेत ना, येणाऱ्या काळामध्ये किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर मांडणार आहोत. भावंडांनो, मला माहित नाही मी शेतकऱ्यांच्या प्रश्न किती सोडवू शकतो, त्याला किती न्याय देऊ शकतो, पण माझ्या शेतकरी भावंडांना, शेतकऱ्याच्या मुलांना, भावांना विश्वास देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सोबत तुमचे प्रश्न मांडण्याकरता तुमच्यातलाच तुमचा एक भाऊ कायम सातत्यानं तुमच्या सोबत उभा राहील. आणि कायमस्वरूपी कुंडासोबतही न जाता केवळ शेतकऱ्यांसोबत उभा राहून तुमचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करेल. हा विश्वास मी तुम्हाला देतो. कारण आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली. कोणी केसेस अंगावर घेतल्या असतील, कोणी बस फोडल्या असतील, कोणी टायर जाळले असतील. ही सगळी आंदोलनं झाली. याच्यामधून कोणी पुढे निघून गेलं, पण जो शेतकरी आहे ना, तो तिथं आहे तिथंच राहिला. दूध दराचं आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये. किती दूध दराचा मिळतोय? 23 रुपये. 25 रुपये 20 रुपयाला पाण्याची बॉटल विकली जाते महाराष्ट्रामध्ये. आम्ही 23 रुपये लिटरने दूध गावामधून शेतकऱ्याकडून घेतोय, आणि तेच दूध आम्ही 50 रुपये लिटरनं शहरामध्ये नेऊन विकतोय. अरे मधले दलाल एवढी मलाई खातायत, आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रति लिटर 25 रुपये, 2 रुपये नुकसान करून शेतकरी दूध विकतोय. कसं जगायचं शेतकऱ्यांनी? कोणी विचार मांडायचा? नॅशनलाइज बँकांची अवस्था अशी आहे की नॅशनलाइज बँकेच्या रांगेमध्ये शेतकऱ्यांना उभं राहावं लागतं. शेतातलं काम सोडून बँकेत उभं राहावं, बँकेमधल्या कर्मचाऱ्यांची आरेरावी सहन करावी, सगळे हप्ते भरून सुद्धा. आणि जे उद्योगपती करोडो रुपये बुडवून पळून जातात, त्यांना तुम्ही पुन्हा कर्ज द्यायला तयार आहेत. कसं जगवायचं? हा जर सगळा विचार करायचा असेल ना, तर हे कायदे लागू करत असताना शेतकऱ्यांच्या हक्काचा, न्यायाचा विचार करा, आणि मग हे सगळे कायदे लागू करा. हीच भूमिका किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वांपुढे मानतोय. या राजकीय पुढाऱ्यांचे काय हेवे दावे असतील ते सगळे बाजूला, पण इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना मी आवाहन करेल की सगळं सोडून ते तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये काम करा, पण आपण जर शेतकऱ्याचे पुत्र असाल, शेतकऱ्याचा मुलगा असाल, तर आधी शेतकऱ्याकरता पुढे या, तरच खऱ्या अर्थानं शेतकरी चळवळ जिवंत राहील. बीएससी ऍग्री झालेली मुलं जी शेती क्षेत्रामधून शिक्षण घेतलंय, मी त्यांना जाहीर आवाहन करतो की आपण शेती क्षेत्रामध्ये शिक्षण घेतायत, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांकरता तुम्ही सुद्धा पुढे आलं पाहिजे. आयटी इंजिनियर्स असतील, आपण आयटी इंजिनियर्स फक्त हिंजवडीमध्ये जाऊ नका. भावंडांनो, टेक्नॉलॉजीनं कितीही प्रगती केली, तुम्ही कितीही मोठे टेक्नॉलॉजी इमले बांधले, म्हणून तुम्ही भाकरी काय गुगलवरून डाउनलोड करू शकत नाही, कांदा डाउनलोड करू शकत नाही. तो शेतीमध्ये पिकवावाच लागेल, आणि त्याकरता शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही सुद्धा उभं राहिलं पाहिजे, हे तुम्हाला आवाहन करतो. इंद्रजित भालेरावांनी सांगितलं होतं, काय माझ्या बापानं नाही पेरला पेरा, तर तुम्ही काय खाल धतुरा. या शब्दामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पोरं केवळ रस्त्यावर उतरणार नाहीत, फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन होणार नाहीत, एका वेगळ्या पद्धतीनं जग बदललंय. टेक्नॉलॉजीच्या पद्धती वापरता येतात, अनेक पद्धती वापरता येतात, पण इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रामाणिक प्रयत्न किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून केले जातील, ही भूमिका आपल्या समोर मांडतो. स्वामीनाथन आयोग असेल, शेतकऱ्यांची पेन्शन योजना असेल, शेतकऱ्यांना विमा संरक्षण असेल, अशा अनेक गोष्टींवरती आज आमच्या अभ्यास मंडळाचं काम यावरती चालू आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये नियुक्त्या केल्या जातील, कार्यकारिणीची घोषणा सुद्धा केली जाईल. ज्यांना काम करायचं आहे ते आमच्यासोबत काम करू शकतात. हे काम कुठल्या राजकीय
पक्षाचं नव्हे, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात काम करत असाल तर तुमचा पक्ष तुमच्याजवळ असू द्या, फक्त शेतकरी म्हणून आमच्या सोबत यावं ही आमची जाहीर भूमिका आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.